पहिलं बक्षीस आलेलं आहे राजगड योद्ध्यांसाठी 501 चं। विशालगड आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यावं आपल्यानंतर यानंतर एक सामना आहे रायगड। काय करायचंय टॉयलेटला नाही हे करायचं 2 नंबर काय तिकडे कॉलेजला जायला लागलं वरती हो समोर ए वय माणसं आली ना बोला जायचं तिसऱ्या मजला दुसऱ्या मजल्यावर चला क्षेत्ररक्षण लावून घ्यावं मित्रांनो। विशालगड माझी रफिक शेख यांना विनंती आहे अजून एक मॅच खेळवायची आपल्याला त्या खेळाडूंचा विचार करावा आणि त्यांना पण 6 ओव्हर खेळण्यात यावे कुणावर अन्याय झाला नाही पाहिजे आपल्या एचपीएल मध्ये। क्षेत्ररक्षण लावून घ्यावे राजगड जावेद सर आपले खेळाडू बॅट्समन पाठवावे आणि एक आहे का तू कुठला आहे हा त्यांना हा भूषण सर अंपायर साठी पाण्याची व्यवस्था करावी। लिंबाजी दिघे आणि रोहित नावाळे बॉलिंगला कोण आहे राजू राजगड योद्धा आपला 12वे खेळाडू कृपया पाठवावा सामना चालू करणे। राजगड योद्धा संदेश सुतेकर यांच्याकडून लिंबाजी दिघे यांनी लागोपाठ 3 षटकार मारले तर 501 बक्षीस 500 रुपये जमा झालेले आहे। राजू 72 धावसंख्येचं विशाल असं टार्गेट दिलेलं आहे विशालगडनी। राजगड आला ना कोणाचं नाही आहे ना दोन्हीचे आहेत दोन्हीचे आहेत हा आला लिंबाजी दिघे आणि यानंतरचा होणार सामना प्रतापगड वर्सेस रायगड। प्रतापगडचे कर्णधार आलेले आहेत रायगडच्या कर्णधारांनी इथं संपर्क साधावा आणि यानंतर बॅटिंग माईकची बॅटिंग आवाजाचा पहाड अशा आकाश धोत्रे सर यांच्याकडे मी माईक देत आहे। नमस्कार तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये एचपीएल 2019चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा महासोहळा आणि सामना क्रमांक 7 ला जी सुरुवात होते आहे मुख्य पंच पीसे सरांकडून मात्र प्लेचा इशारा त्या ठिकाणी कळवला गेलाय। प्लेचा इशारा मात्र कळवल्यानंतर धावांचा डोंगर एका बाजूने उभा केला गेलाय आणि त्या धावांच्या डोंगराचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू पहिला चेंडू जोरदार तडाखा परंतु तितक्याच लाजवाब पद्धतीनं अगदी आपण पाहतोय बिनाचल चौधरीनं मात्र तितक्याच लाजवाब पद्धतीने चेंडू स्टॉप केलाय। झेल घेण्याची संधी होती परंतु एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळते आणि त्याच सिंगल बरोबरच खातं खोललं गेलंय। वैयक्तिकांनी सांगितलं खातं खोललंय ते रोहित नेवाळेनं तर लिंबाजी दिघे आज मात्र जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल। त्या जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल। मैदानाच्या आतमध्ये आज दटून राहावं लागेल खेळपट्टीवरती तळ ठोकावा लागेल धावा कोळा कराव्या लागतील धावांचा पाऊस पडावा लागेल। या दरम्यान चेंडू लो राहतोय ऑन साइडला गणेश भोसले मात्र झपकन चेंडूवरती येतोय अगदी चेंडू फील्ड करत असताना कोणत्या प्रकारची धाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलनं मात्र अगदी 2 चेंडू पूर्ण होत आहेत तर 4 चेंडू अद्याप या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात शिल्लक आहे। लिंबाजी दिघे ऑन स्ट्राइक हा चेंडू मात्र अगदी सरसावत खेळण्याचा प्रयत्न ऐन मुक्याच्या शेवटच्या क्षणात चेंडू सोडून दिलाय आणि मुख्य पंच मात्र वाईडचा सिग्नल त्या ठिकाणी कळवतात। एका अवांतर धावेनं एका अतिरिक्त धावेनं 2 धावा मात्र धावफलकावरती लिहिल्या गेल्या। 71 धावा बनवल्या गेल्यानंतर 72 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे। जवळपास 12ची सरासरी प्रति षटक राखणं गरजेचं आहे। लिंबाजी दिघे बिग फायर आणि याचबरोबर 2 धावा येत आहेत। मोठा प्रहार मात्र त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला असता चेंडू मात्र बॅटवर मिडल होऊ शकत नाही आहे। 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळत आहेत। अशा सिंगल डबल षटकार चौकारानं दिलेलं टार्गेट नक्कीच जे पूर्ण होईल त्यासाठी प्रयत्न करावा लागेल। प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल। सायंकाळच्या सत्रामध्ये सामना क्रमांक 7वा आजच्या दिवसातला आपण पाहतोय। लिंबाजी साठी हा दरम्यानचा चेंडू हा चेंडू मात्र सोडून दिलाय
हा चेंडू मात्र सोडून दिलाय आणि याचबरोबर आपण पाहतोय चेंडू आतल्या दिशेने वळण घेतोय अशा प्रकारचा इशारा सूचना मात्र त्या ठिकाणी मुख्य पंच पिसे सर कळवत आहेत आणि या सूचनेबरोबरच डॉट स्वरूपाचा चेंडू आहे। या ठिकाणी लिंबाजी देगे यांच्या षटकार हॅट्रिकसाठी संतोष उत्तेकर या ठिकाणी 501 रुपयांचं पारितोषिक आहे। अभिजित कुळपे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक तेजस यांच्यासाठी आहे। सचिन मनेरे यांच्याकडे ते पारितोषिक जमा आहे, आपण घेऊन जायचंय। प्रतापगड फायटर्स आणि राजगड 11 या संघामध्ये सामना क्रमांक 8 होईल आणि त्यात आपण पाहिलं तर प्रतापगड संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय, तर विरुद्ध संघाला अर्थात रायगड 11 संघाला बॅटिंगचा निर्णय त्या ठिकाणी अगदी बॅटिंगसाठी आमंत्रण जे दिलेलं आहे 6 षटकांचा जो सामना असेल याची सुद्धा आपण नोंद घेणे गरजेचं आहे। ओहो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे, बॅटच्या अगदी समोरून चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि याचबरोबर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 ची समाप्ती होती आहे। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे आणि धावफलकावरती आपण पाहिलं 12 धावांची सरासरीची आवश्यकता असताना जेमतेम 5 धावांची नोंद होते आहे आणि आता सरासरी नक्कीच जी वाढते आहे आणि 5 षटकांचा खेळ एका बाजूने शिल्लक आहे। या सेकंड इनिंग मध्ये या दुसऱ्या डावात 5 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रतापगड फायटर्स या संघाचे संघमालक सन्मान्य बापूशेठ वाघमारे, त्याचबरोबर रायगड 11 संघाचे संघमालक सन्मान्य वसंतभाऊ भेगडे, सन्मान राजगड योद्धे संघाचे संघमालक पाहिले तर सन्मान्य रणजितदादा अरपुडे, त्याचबरोबर तोरणा ट्रॅकर संघाचे संघमालक पाहिले तर सन्मान्य संतोषभाऊ डोक, त्याचबरोबर सिंहगड योद्धे संघाचे संघमालक पाहिले तर मुन्नाभाई शेख, त्याचबरोबर शिवनेरी स्ट्रायकर संघाचे संघमालक श्रीधरभाऊ मोहोळ आणि त्याचबरोबर विशालगड फायटर संघाचे संघमालक गणेशभाऊ शिंदे आणि सिंहगड या नक्कीच संघांच्या संघमालकाच्या वतीनं अनेक संघांची खरेदी जी केली गेलेली आहे। आपल्या स्थानिक खेळाडूंनी एक मोठं नक्कीच सहकार्य त्यांच्या माध्यमातून जे केले गेले त्यांचं सुद्धा मानावं तेवढा आभार कमी असतील। स्टेप आउट होत चेंडू खेळ आहे, या दरम्यान मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, नो चान्स 4 रन, नो चान्स और 4 रन दरम्यान मात्र लिंबाजी दिगेच्या बॅट मधून निघालेला आहे खणखणीत चौकार, या चौकारानं धावफलक 4 धावांनिशीर पुढे जाईल आणि धावफलकाला एक आकार मात्र मिळेल आणि धावफलक जर आपण पाहिलं तर 10 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलेला आहे। संतोष कदम जिसके गेंदबाजी में है बड़ा दम उसका नाम है संतोष कदम आणि तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। आपल्या फॉलो थ्रो मध्ये की चेंडू उडवला असतात तोपर्यंत सिंगल मात्र मिळते, 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे। या एकेरी धावे बरोबरच आपण पाहिलं तर 11 धावांवरती धावफलकाची नोंद होत्या, 61 धावा अद्यापही संघ दूर आहे आणि या 61 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे सुद्धा पाहावं लागेल आणि त्या बनवल्या जात असताना नक्कीच कशा प्रकारचा प्लॅनिंग जे असणार आहे बॅटिंग मध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे। या दरम्यान बिनाचल फेक करतोय, अपील केलं गेलंय परंतु पंचांच्या चेहऱ्यावरती कोणत्या प्रकारचा प्रभाव पाहायला मिळत नाही आहे आणि अपील फेटाळल्यानंतर मात्र तो आनंद नक्की क्षणार्धात जो चेहऱ्यावरून गायब होताना पाहायला मिळतोय, अगदी नकार मात्र पंच कळवतायत। हो, बॅकफुटला सारखा चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु तो चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला असता यष्ट्यांच्या मागे चेंडू पोहोचलाय। डॉट स्वरूपाचा चेंडू आहे आणि संतोषच्या कदम मात्र आपल्या गोलंदाजीवरती लिंबाजीला मात्र थांबून ठेवण्याचा प्रयत्न मागील चेंडूवरती करतो कारण एक चौकार मात्र त्याने खर्च केलेला आहे। ओ, हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बिनाचल चौधरीच्या दिशेने चेंडू जातोय, चेंडू मात्र अडवला गेला असता, डॉट स्वरूपाचा चेंडू आहे आणि सलग 2 चेंडू मात्र त्या ठिकाणी डॉट स्वरूपाचे टाकले गेले असता, सलग 2 चेंडू डॉट स्वरूपाचे निर्धाव स्वरूपाचे टाकले असता आता मात्र एका बाजूने थोडासा दबाव फलंदाजांवरती वाढतोय परंतु तो दबाव काढून टाकण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे। ओ, हा चेंडू मात्र सोडून देण्याचा प्रयत्न, सलग 3 चेंडू डॉट। मी मागाशी नक्कीच
म्हणल्याप्रमाणे जिसके गेंदबाजी में है बडा दम उसका नाम है संतोष कदम. आणि नक्कीच एक दमदार गोलंदाजीनं आपलं षटक त्यानं पूर्ण केलंय. आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जेम तेम 12 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना ज्या ठिकाणी 12ची सरासरी आवश्यक आहे त्या ठिकाणी 7ची सरासरी नक्कीच बनवत धावा गोळा केल्या जातात. आणि आता अशा प्रकारची फलंदाजी जर केली तर येणारा काळ नक्कीच फलंदाजी करणाऱ्या राजगड योद्धा संघासाठी जो अडचणीचा ठरेल. परंतु ती अडचण दूर करण्यासाठी आताच आक्रमक पवित्र धारण करणं गरजेचं आहे. कारण पॉवर प्ले समाप्त होतोय. शेवटचे 24 चेंडू शेवटच्या 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. मैदानामध्ये आपण पाहिलं तर खेळाडू क्रिकेटचा आनंद नक्कीच घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूनं क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर बसून क्रिकेट प्रेमी आनंद घेत आहेत. कारण HPL चा थरार 2019 ही स्पर्धा आपण पाहत असताना HPL चा 4था पर्वाचा पूर्णतः आनंद क्रिकेट प्रेमींच्या आणि क्रिकेट खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या MIT कॉलेज कोथरूडच्या मैदानावरती हा थरार आहे. गेली 3 वर्ष या मैदानावरती स्पर्धा घेतली जाते. 1 वर्ष एराई मैदानाच्या मला वाटतं मैदानावरती पहिल्या सीझन मध्ये स्पर्धा घेतली गेली. परंतु दरवर्षी नियोजनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आमूलाग्र बदल करत आयोजक जावेद शेख आणि लिंबाजी दिघे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लबच्या वतीने या स्पर्धेचं जे आयोजन केलं जात आहे. अपील केलं जात आहे. प्रचंड मोठं अपील 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 आणि अपील. परंतु याच बरोबर आपण पाहतोय एका बाजूने यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. एका बाजूने नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. अपील अपील आणि अपील करण्याच्या नक्कीच प्रयत्नामध्ये पंचांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची दाद दिली नाहीये. कारण स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर मागे वळून पाहिलं तर घरटं उद्ध्वस्त जे झालंय अर्थात क्लीन बोल्ड. फलंदाज मात्र डग आउटच्या दिशेने परतेल. सालम शेख आता फलंदाजी ताकद करावी लागेल. चेंडूला प्रत्येक वेळी आता आसमान दाखवावं लागेल तरच खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत. परंतु कोणता संघ वरचा ठरेल कोणता संघ सरस ठरेल हे आपल्याला या सामन्यादरम्यान पाहावं लागेल. कोणता संघ विजय प्राप्त करेल हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आणि याच दरम्यान चेंडू मात्र डॉट आहे. चेंडू मात्र निर्धाव आहे. हा निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव वाढवेल. तर दुसऱ्या बाजूने तोच निर्धाव चेंडू एका बाजूने आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुटकेचा निश्वास देईल. कारण जेवढे चेंडू डॉट होतील फलंदाजी करणारे संघ तेवढा नक्कीच प्रेशर वाढेल. ही नक्कीच भावना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे असेल. परंतु ती बदलावी लागेल षटकार चौकारानं फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि याचबरोबर जोरदार प्रहार. परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय. लिंबाजी दिघे बाद. मोठा धक्का एक मोठा खिंडार मात्र मैदानाच्या आतमध्ये पडलाय. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असताना मात्र त्या ठिकाणी ते गमावलं जात आहे. पारितोषिकापासून फलंदाज दूर राहतोय. परंतु पारितोषिकापेक्षाही संघाला विजय मिळवून देणं ही फार मोठी गोष्ट असताना आता मात्र एका बाजूने आनंद तर दुसऱ्या बाजूने दुःखाचा डोंगर जो पाहायला मिळतोय. कारण महत्वाचे आघाडीचे फलंदाज बाद होत आहेत. अर्थात हिंदीमध्ये एक म्हण आहे कही खुशी कही गम कभी खुशी कभी गम. या प्रकारचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एकीकडे दुःख तर दुसरीकडे आनंद. परंतु या आनंदात कोणता संघ शेवटपर्यंत आनंद कायम ठेवेल हे सुद्धा येणाऱ्या काही चेंडूंमध्ये आपल्याला कळेल. काही मिनिटांमध्ये आपल्याला कळेल. किरण नवाळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. सालम शेख आज मात्र करामत करावी लागेल. आज मैदानाच्या आतमध्ये ताकद सिद्ध करावी लागेल. असलेली ताकद असलेली क्षमता दाखवावी लागेल. लढावं लागेल भिडावं लागेल. परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. दरम्यान एका जबरदस्त गोलंदाजीनं सामन्यामध्ये त्यांनी कमबॅक केलाय. फुल टॉस बिग हिट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सालम शेख सुद्धा कारत. सालम शेख सुद्धा बाद होतोय. याच दरम्यान बॅक टू बॅक नक्कीच फलंदाज बाद. प्रदीपनं मात्र त्या ठिकाणी झेल टिपलाय. प्रदीप जोरीनं टिपलेला झेल तदनंतर पुन्हा एकदा आनंदोत्सव आपल्याला पाहायला मिळालाय. केतन रणपुरे.
विकेट हॅट्रिकची संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट हॅट्रिक मला वाटतं जवळपास मागील सामन्यामध्ये पूर्ण झाली आहे. या सामन्यात पुन्हा एकदा HPL 2019 ची दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? सायंकाळचं सत्र मैदानाच्या आतमध्ये. वातावरणामध्ये नक्कीच बदल झालाय. शांत वातावरण शांत झालंय. गोलंदाजी करणाऱ्या संघानं त्या शांत करून टाकलंय. परंतु अपेक्षा असेल क्रिकेट प्रेमींना फलंदाजी करणाऱ्या संघाकडून, परंतु ती तुर्तास अद्यापर्यंत जी पाहायला मिळत नाहीये. त्यामध्ये नक्कीच ताकद आणावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. जेमतेम एक धाव खर्च करत 3 विकेट्स मात्र गोलंदाजांना त्या ठिकाणी मिळवल्यात. विठ्ठल कदम याच्या सुद्धा नक्कीच गोलंदाजीचं कौतुक आपण करतोय, कारण त्याच्याही गोलंदाजीमध्ये एक मोठा दम आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय कशा प्रकारचा टाकला गेलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, परंतु तो सुद्धा एका रक्षात्मक पद्धतीने खेळून काढत असताना सिंगल मात्र ऑन साइड दरम्यान मिळते आहे. ऑन साइडला चेंडू जातो आहे, त्यावरती घेतली गेलेली एक धाव आणि ओव्हर सुद्धा एका बाजूने कंप्लीट होते आहे. 14 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना तर विजयाचं समीकरण नक्कीच बदलत आहे. शेवटचे 18 चेंडू आणि 58 धावा अशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचे 18 चेंडू 58 धावांची गरज असताना आता मात्र षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. सिंगल डबलनं काम भागणार नाही. मोठमोठे ताकदवर
हॅलो 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 कोणत्या यावरला 8 आले 8-2-7-5 भाऊ इथं मी सगळे रन लिहिलेत आपण टॅली करू टेन्शन नको या दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडूला मात्र एक फार मोठी उंची दिली गेली आहे. धावा मात्र एका बाजूने पळून पूर्ण होत आहेत. पंच त्या ठिकाणी आपले निर्णय कळवतील. 3 बॉल झाले पहिल्या बॉलला 1 दुसऱ्या बॉलला 2 तिसऱ्या बॉलला 2 सगळ्या मॅच लिहिलेत मी लिहिन हॅलो 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 या दरम्यान आपण पाहतोय हॅलो 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 किती झाले तुमच्या ह्याने सांगा 27 धावा एकूण धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट्स जर आपण पाहिल्या हॅलो 5 विकेट्स मात्र एकूण अद्यापर्यंत जे जाताना आपण पाहतोय. हॅलो सूरज जाधव यांच्या प्रत्येक षटकारासाठी मंगेश कुडले यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असेल. राईट ऑन मूर्ती विकेट दरम्यानचा मारा हो सुरेख फटका गॅप मध्ये मात्र हा फटका खेळलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी असेल. अगदी चेंडू कव्हर केला जातोय त्या दरम्यान जेमतेम 1 धाव नक्कीच घेतली जाते. ओव्हर सुद्धा एका बाजूने कंप्लीट होते. 5 षटकांचा खेळ 28 एका बाजूने पूर्ण होत असताना जेमतेम 28 धावा धावफलकावरती. 5 वर झाले शेवटचं षटक मात्र त्या ठिकाणी शिल्लक असेल. लास्ट ओव्हर्स टू गो. चला यानंतर एक सामना शिल्लक आहे. वेळ वाचवा. जेमतेम 28 धावा धावफलकावरती असताना विजयासाठी अद्यापही 44 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू आणि 44 धावा अर्थात औपचारिकतेच्या दिशेने मात्र केवळ सामना असेल. केवळ या सामन्यामध्ये औपचारिकता जी शिल्लक आहे 5 चेंडू आणि 44 धावांची गरज. हो या दरम्यानचा चेंडू मात्र पुन्हा एकदा सुरेख. शेवटचे 4 चेंडू 44 धावा. प्रति चेंडू 11 धावांची गरज. विजय चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट. इथं पाठवा तुमच्या टीमचे प्लेयर चला 12th मन पाठवा. दोन्ही एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी पाठवून द्या. चला 12वा प्लेयर पाठवून द्या इकडं. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम वाजे. वाह 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 क्या खेळ आहे. कॉमेंट्री बॉक्स कडून पहिला चेंडू शेवटचा सामना आजच्या दिवसातला. हो पहिल्या चेंडूवरती शबल होत एक जोरदार तडाखा. चेंडू जातोय 1 बाउंड सीमा पार 4 रन. चेंडू 1 बाउंड सीमा पार चौकार.
पहिल्या चेंडूवरती जोरदार तडाख्यासह मात्र चेंडूला सीमाच्या बाहेर फेकून दिलाय. चौकार 4 धावा. हॅलो नक्कीच आकाश सर. घालिंग टांगण वंदीन चरण पाठीमागे मोकळे पटांगण त्याच या मोकळ्या पटांगणामध्ये उत्कृष्ट पद्धतीने मारलेला हा ब्रँडेड चौकार. या दरम्यान आपण पाहता बॅटची कड घेत मात्र चेंडू जातोय डीप थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमागे धावतोय पळतोय. चेंडू पुन्हा एकदा फरार सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. शिवछत्रपतींचा छावा 4 धावा. या दरम्यान आपण पाहतोय 2 सलग मात्र चौकार खेळल्यानंतर दरम्यानचा हा पुढील मारा. ओ अपील परंतु शफल होत खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय. नो बॉलचा सिग्नल एका बाजूने येतोय. थ्रो बॉल साठी हा नो बॉल आहे. थ्रो गोलंदाजीसाठी हा नो बॉल. कारण फेकी गोलंदाजी थ्रो गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चालणार नाही. याची पूर्व कल्पना स्पर्धे अगोदर दिली गेली खेळाडूंना. कारण चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच आयोजकांना अपेक्षित आहे आणि खेळाडूंचा एक चांगला खेळ त्या खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी असे अनेक महत्वाचे नियम त्या ठिकाणी घेतले गेले आहेत. सर फ्री हिट का? ओके फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारे चेंडूचा खरपूस समाचार घेतला जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु ऑन साइडला हा फटका खेळ आहे. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्यासाठी पलायन मात्र कोणत्या प्रकारे होताना पाहायला मिळत नाहीये. जेमतेम सिंगल वरती जे समाधान मानावं लागेल आणि हे नक्कीच सिंगल पूर्ण आपण प्रयत्नाने धावफलक जर पाहिलं तर 11 या आकड्यावरती धावफलक जे जाऊन पोहोचत आहे. हो बॅटची कड मात्र मैदानाच्या आतमध्ये वैभव गोळे यांच्याकडून जावेद शेख यांच्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. अभिजित कुळपे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयांचं पारितोषिक. कॅमेरामन आपण ही दृश्य टिपायची आहेत इकडे. एका षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक मिळालंय आणि याच बरोबर ओहो संधी मात्र दवडली जाणार का? हाती घाई संकटात नेई चुका ध्यान गई जान. गती लावरा वेगाला सावरा फलंदाज धावबाद. प्रत्येक षटकारासाठी 101 प्रमाणे पारितोषिक दिलं जात आहे. अभिजित कुळपे यांच्याकडून सुद्धा पारितोषिक दिलं जात आहे. वैभव गोळे यांच्याकडून सुद्धा 101 रुपये आणि मागील चेंडूवरती आपण पाहिलं तर फलंदाज रनआउट होतोय. वैभव गोळे आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सतरा धावा. 17 ना? ओ सर किती झाले? 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक त्या ठिकाणी समाप्त होत असताना 1 ओव्हर मात्र कंप्लीट होते. 17 धावा धावफलकावरती. आउट झाला नाही. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या बनवल्या गेलेल्या 17 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. काय नाव याचं? विकास वाशिवले गोलंदाजी मार्कवरती आहे. तर स्ट्राईक एंडला
अक्षय वाशिवले त्या ठिकाणी नक्कीच बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला आहे. फुलटॉस चेंडू, एक जोरदार तडाखा, परंतु या दरम्यान मात्र मला वाटतं चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिलाय तो अक्षयनं आणि त्यानंतर स्ट्राईक एंड फलंदाज पुन्हा एकदा परततोय आणि जेमतेम एक धाव मिळते आहे. विकास वाशिवले, अक्षय वाशिवले दोन भाऊ मात्र एकमेकांच्या विरोधात आपण मागील चेंडूवरती पाहिले, परंतु एक धाव मात्र केवळ मिळते आहे. एक धाव पहिल्या चेंडूवरती खर्च केली गेलेली आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 चा खेळ पूर्ण होत असताना या दरम्यान आपण चेंडू पाहिला तर वाईट स्वरूपाचा आहे. वाईट बॉल ची घोषणा मात्र मुख्य पंच त्या ठिकाणी करतात. ओलर फुलटा चेंडू आणि याचबरोबर थोडीशी मिसफिल्ड मात्र होते आहे. क्षेत्ररक्षण सुरेख केले जात आहे. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाकडून तो चेंडू मात्र अडवला गेलाय. चेंडूचा बॅकअप त्याने मात्र केलाय आणि तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल जी मिळते आहे, एक धाव त्या ठिकाणी जी मिळते आहे. एकूण 20 धावा धावा फलकावरती टोटल ज्या बनवल्या गेलेल्या आहेत. या 20 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू, सुरेख पद्धतीचा ड्राईव्ह मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचबरोबर रनआउटची संधी गमावली गेली आहे. नाराजी मात्र एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने ओव्हर थ्रो मध्ये सुद्धा धावा बॅटिंग टीमने मात्र कंप्लीट केल्यात. या धावांबरोबरच धावफलक जर आपण पाहिलं तर 21 या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 21 रन, 21 धावा एकूण धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळतात. बॅटच्या आतली कड चेंडू जैसे ते त्याच ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज विकास वाशिवले आपल्या फॉलो थ्रो मध्ये नक्कीच चेंडू मात्र अडवतोय. डॉट स्वरूपाचा चेंडू आहे, अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. जोरदार प्रहार, वॉट अ सुपर शॉट, डीप कव्हर, चेंडू सीमा पार, नो चान्स फॉर ए फॉर रन. अगदी खणखणीत अप्रतिम पॉवरफुल फटका चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत कक्षामध्ये क्रिकेटचा आनंद घेत आहेत ते सन्मान्य व्यक्तिमत्व मिलिंदजी शेजवळ, सन्मान्य रामजी खळगे आणि सन्मान्य बाळासाहेबजी खंकाळ ही 3 मान्यवर त्या ठिकाणी सन्मान्य व्यक्तिमत्व क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचंही HPL 2019 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावरती आपण पाहिलं तर 2 षटक त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 26 धावा, 13 ची सरासरी. यश जाधव मैदानाच्या आतमध्ये. यश जाधवच्या प्रत्येक विकेटसाठी पुणे पोलीस अभिजित खुळपे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी. यश जाधव गोलंदाजी मार्कवरती, डावखुरे हाताने मात्र मारा करेल. पुणे पोलीस अभिजित खुळपे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी आहे. ते यश जाधव यांच्यासाठी. यश जाधवसाठी ते पारितोषिक असताना यश मात्र पारितोषिकाचा मानकरी होणार का? 26 धावांवरती धावफलक आहे. एका गाड्याच्या मोबदल्यात
एक विकेट मात्र त्या दरम्यान गमावली जाते. हो अप्रतिम अप्रतिम चेंडू. अगदी पेस जर आपण पाहिला, चेंडूचा वेग पाहिला, यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण आपण पाहिलं तर क्लोज आहे आणि झपकन चेंडू यष्ट्यांच्या मागे विसावतोय आणि त्या दरम्यान फलंदाजाला चेंडू समजू शकत नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू, डॉट बॉलनं ओव्हरची सुरुवात जी केली गेली आहे. लेफ्ट ऑफ ओव्हर दी विकेट, बॅटची कट, शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू दूर ठेवेल, चेंडू जाईल सीमा पार, फरार चौकार. बॅटिंग करते का या दरम्यान आपण जर पाहिलं तर चेंडू मात्र पूर्णतः डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू मात्र कंप्लीट होतात. एक चौकार मात्र त्या 3 चेंडूंमध्ये जो खेळून काढला गेलाय. हो या दरम्यान चेंडूला उंची दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल सुटतोय, चेंडू जातोय, झेल सुटल्यानंतर अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार चौकार आणि चौकार. 4 धावा. अगदी चौकार चौकार आणि चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दमदार चौकारानं डावाची सुरुवात झाल्यानंतर तीच पूर्णतः चौकारांची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कायम ठेवली जाते. 34 धावांवरती धावफलक स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, 3 ताड, फलंदाज त्रिफळा बाद. यश जाधव साठी 101 रुपयांचं पारितोषिक या विकेट साठी पुणे पोलीस अभिजित कुळपे यांच्याकडून. पारितोषिकांचा वर्षाव स्थानिक खेळाडूंवरती सातत्याने आपल्याला जो पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. एक विकेट मात्र घेतली गेली आहे. बॅटिंगला कोण आले? संदेश उत्ते काय होणार ते आणि आम्हाला जिंकावं लागणार पण नाही. पण कसं आहे, तुम्ही जर हरलात तरच आम्हाला तुम्ही हरवणार, आम्ही हरवणार रे रफिकला. तुम्ही आमच्या आम्ही अंडरडॉग आहे. तुम्ही हरवा पहिली मॅच सकाळी ते दिवसात तुमच्या बरोबर या पहिले घर पत्र तिला काय सोडतो बघितलंच नाही जात काय. आता बघ शेवटच्या बॉलला नाही काय सोडला. मी तो कॉमेंट्री होतो पण मला माहिती नव्हतं. बरं झालं नव्हता, सुपर बॉलला असता. या दरम्यान चेंडू सन्मानजनक खेळ आहे. एक धाव मात्र घेतली जाते. दुसरी पूर्ण होणार का? परंतु एका धावेवरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. सिंगल वरती जवळपास समाधान जे मानावं लागेल. रन सांगा. 35 धावा 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस. 2 विकेट्स मात्र गमावल्यानंतर 2 बाद 35. शेवटच्या 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा विकास वाशिवले मैदानामध्ये. या ठिकाणी सन्मान्य अतुल जी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं HPL 2019 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकास वाशिवले पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा सांघिक षटक क्रमांक 4 घेऊन तयार. ओ या दरम्यान चेंडू लो राहतोय. व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड बॉल. डॉट चेंडू आहे, डॉट बॉल.
हो 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 हो, या दरम्यान मात्र चेंडू सुरेख आहे, डॉट. या दरम्यान आपण जर पाहिलं तर चेंडू मात्र नक्कीच पुन्हा एकदा फलंदाजाला दूर ठेवतोय. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा डॉट स्वरूपाचा चेंडू जर आपण पाहिला तर फलंदाजाला थांबून ठेवतोय. सलग 3 चेंडू मात्र विकास वाशिवलेनं डॉट स्वरूपाचे टाकलेत. या दरम्यान सरळ बॅटनं मात्र चेंडू खेळलाय. किती धावा मात्र मिळतील? 1 धाव मिळते. चौथ्या चेंडूवरती ही सिंगल मिळते. जेमतेम प्रचंड मोठी मेहनत बॅटिंग मध्ये त्या ठिकाणी घ्यावी लागेल. या ठिकाणी सन्मान्य व्यक्तिमत्व मान्य अजय भाऊ मारणे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही HPL 2019 या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हो, खोलवा टप्प्याचा चेंडू, प्रचंड मोठं अपील, फलंदाज अक्षय वाशिवले बाद. अगदी भावानं भावाची विकेट घेतली आहे. बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये आमने सामने असताना भाऊ मात्र एका भावावरती वरचढ ठरतोय, सरस ठरतोय आणि तंबूच्या सरळ डगआउटच्या दिशेने पाठवून देतोय आणि त्यानंतर प्रचंड मोठा आवाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट सन्माननीय गोरखदादा लोखंडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही हनुमान नगर प्रीमियर लीग 2019 या स्पर्धेचे आयोजक जावेद भाऊ शेख, लिंबाजी दिघे आणि मित्र परिवारच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओ, या दरम्यान आपण पाहतोय अगदी अप्रतिम मारा त्या ठिकाणी केला गेलाय. जेमतेम 1 धावाचं षटक, 1 धाव खर्च करत हे षटक कंप्लीट होत आहे, पूर्ण होत आहे. धावफलक स्थिर आहे. धावफलक कोणत्या प्रकारे मोठ्या आकड्यामध्ये बदलत नाहीये. 36 धावा, 4 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना शेवटच्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी शिल्लक आहे. यश जाधव मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होतोय. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सांघिक षटक क्रमांक 5 मध्ये. या दरम्यान आपण पाहतोय वाईड स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी पंच दोन्ही हात समांतर करत वाईड बॉलचा इशारा त्या ठिकाणी जो कळवतायत. हा वाईड बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असताना हलक्या हातानं मात्र ऑन साइडला चेंडू जो पाहायला मिळतोय सिंगल, त्या दरम्यान जी घेतली जाते 1 धाव या दरम्यान मात्र घेतली गेलेली आहे. 38 धावा एकूण धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 38 रन्स. या दरम्यान ऑन साइडला मात्र चेंडू खेळला गेलाय. सिंगल जी आपल्याला पाहायला मिळते. जेमतेम 1 धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका धावेबरोबरच 39 धावा मात्र टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 39 रन्स, 39 धावा धावफलकावरती. हो, जोरदार तडाखा, चेंडू हवे, झेल. हो, सुटलाय. रनआउटची संधी आणि याचबरोबर 2 धावा पूर्ण होत आहेत. बबलूनं मात्र तो झेल सोडलाय. त्यावरती 2 धावांचं नुकसान जे होत आहे एका बाजूनं. या दरम्यान जमिनीशी समांतर फटका त्या ठिकाणी खेळला गेलाय. 1 धाव
मात्र त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलायन होताना पाहायला मिळत नाही. या जेमतेम सिंगलवरती आता समाधान त्या ठिकाणी मानत असताना 42 या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 42 रन्स. हो बॅकफुटला सरकत एक सुरेख फटका. क्षेत्ररक्षक फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पुन्हा एकदा मिळते. सिंगल डबल न आकार दिला गेला धावफलकाला. 43 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळत आहे. 3 बाद 43. षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावरती असताना व हलक्यातून चेंडू मात्र खेळून काढला जातो आहे. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळते. सिंगल त्या दरम्यान नक्कीच जी मिळते आणि 44 धावा एकूण धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना शेवटचं षटक आहे. चला बॅड लाईटच्या आत सामना पूर्ण करायचा आहे, त्यामुळे वेळ वाचवा. यश जाधव आपला गोलंदाज लगेच बॉलिंग मार्कवरती बोलवायचा आहे. उमेश अर्थात जेमिनी मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक घेऊन तयार. चला बॅड लाईटचं अपील चालणार नाहीये. त्याच परिस्थितीमध्ये सामना पूर्ण करावा लागेल, कारण आपण 6 षटकांचा सामना खेळतोय. जेमिनी बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो पहिला चेंडू. या दरम्यान मात्र यष्ट्यांच्या मागे चूक होत असताना 22च्या रूपात सिंगल मिळवून देतोय. 22च्या रूपात सिंगल मिळवून देतोय. 45 धावा धावफलकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल 46 धावा धावफलकावरती. 4 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. उमेश अर्थात जेमिनीच्या बॉलिंग मध्ये. संदेश उत्तेकर चेंडू हवेत चढवतोय आणि याच बरोबर चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये अडतोय. 2 धावा घेतल्या, तिसरी घेतली जाणार का? गडबड 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 आणि गडबड, परंतु धावा पळून कंप्लीट होत आहेत, पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. 2 धावा मात्र पळून पूर्ण होत आहेत. ओ या दरम्यान मात्र आपण पाहतोय बॅटची कड घेत चेंडू मात्र जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमा पार फॉर रन. चौकार. 4 धावा. या दरम्यान आपण जर पाहिलं तर सांघिकरित्या धावफलकावरती 50 धावा पूर्ण होत आहेत. सांघिक अर्धशतक धावफलकावरती त्या ठिकाणी जे लावलं गेलेलं आहे, अर्थात एकूण 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 1 बाउन्स चेंडू त्या ठिकाणी फील्ड होतोय. एका धावेनं 53 धावांवरती आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय. एक सन्मानजनक नक्कीच धावफलक त्या ठिकाणी उभा केला गेलाय. चला वेळ वाचवा. ओहो क्षेत्ररक्षण अगदी आपण एष्ट्यांच्या मागे पाहिलं. यष्टीरक्षण सुरेख आहे. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय आणि बाद होणाऱ्या फलंदाजास धावफलक 53 या धावसंख्येवरती स्थिर आहे आणि विजयासाठी 54 धावांची गरज 6 षटकांमध्ये. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या, वेळ वाचवा. बॅड लाईटच्या आत सामना पूर्ण करायचा आहे. शेवटचे 6 षटक आजच्या दिवसातली शिल्लक आहेत. 53 बनवल्या गेल्या. 54 धावांचं टार्गेट 6 षटकांमध्ये. ते विजयासाठी रायगड संघाला 54 धावांची गरज. चला रायगड संघ एक खेळाडू आपला पाठवून द्या इकडे.
चला रायगड संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. नंतर तक्रार चालणार नाही याची नोंद घ्या. चला सामना चालू करून घ्या. 5:45 होत आहेत. शेवटची 15-20 मिनिटं शिल्लक आहेत. राहुल तू नव्हता मॅच मध्ये राहुलला घ्यायला पाहिजे होता. ऐके भाऊ तुम्ही विशेष आपल्याला काय अरे प्लेयरची नाव माहिती नाही. खालचा माने वरचा माने आम्हाला पण माहिती आहे ते आमचं ऐकून. हॅलो आम्ही दुसऱ्या टीमचे खालचा मोने वरचा मोने कमेंटर दीपक तुला तू दुसऱ्या टीम नाही थांबा ना. नाव सांग. स्ट्राईकला यश जाधव स्ट्राईक एंडला यश जाधव, आणि खाली नॉन स्ट्राईकला मनोज साठे. नॉन स्ट्राईक एंडला मनोज साठे. पहिला चेंडू लेफ्ट आर्मवरती विकेट. खाली मनोज साठे ना. सोडला राव यांनी. पहिल्या चेंडूवरती सॉरी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मात्र मारा केला जातोय. मनोज साठे आणि यश जाधव, मनोज साठे. विवेक पवार बॉलर. जा घरी. ऐका ना सर, जुने चेंडू सगळे जमा द्या. हे काय सगळे आणि नवीन बघ ना खोलून नवीन बघ ना खोलून किती आहेत. वैभव गोळ्यांची टीम माहिती आहे ना. एवढेच आहेत. तुमच्या पिशवीत हो बॅट चिकट आणि यष्टेंच्या मागे शॉट फाईन लेगला. चेंडू जात असताना मात्र फेक केली जाते. सिंगल या दरम्यान मात्र घेतली जाते. एकेरी धावेनं मात्र धावफलक आपण पाहतोय. सिंगलनं खातं खोलताय. एक रन आता विवेक पवार. काय तू राव. हा बॉल. हो जोरदार तडाखा देत याच दरम्यान मात्र झेल टिपलाय. याच दरम्यान झेल टिपलाय. यश जाधवला मात्र माघारी परतावा लागेल. यश जाधव नाही सर, मनोज साठे माघारी. सॉरी मनोज साठेला त्या ठिकाणी माघारी परतावा लागेल. अगदी खातही न खोलता मनोज साठे त्या ठिकाणी बाद होतोय. यश जाधवच्या साथीनं तो बॅटिंग करत असताना सिंगलनं स्ट्राईक चेंज होत असताना तो स्ट्राईक एंडवर खेळतोय. परंतु त्यानं एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावली आहे. फिल्डर कोण होता. नितीन होसगेनं मात्र हा झेल टिपलाय. वैभव शेठ गोळे यांचं नियोजन अप्रतिम आपण सकाळपासून पाहिलंय. कोण आलं बॅटिंगला. रामदास कदम. विवेक पवार डावखुरे हाताने वेगवान मारा करत असताना अगदी आपल्या खात्यामध्ये विकेट्स मात्र तो जमा करतोय. पहिल्या सामन्यात सुद्धा त्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. रामदास कदम नाही, अजित मुंडे असेल. या दरम्यान आपण पाहतोय व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉल. अजित मुंडे. अजित मुंडे हा नवीन फलंदाज मैदानामध्ये. अजित मुंडे नाही, तो वाटला आम्हाला त्याची चाल. सलग 3 विकेटसाठी लिंबाजी दिघे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक विवेक साठी. व या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू सीमापार चौकार. आणि सलग 3 षटकारांसाठी वैभव शेठ गोळे नियोजन कमिटीतील प्रमुख सदस्य यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. ओ जोरदार फटका, जोरदार फटका. यश जाधव बिग ब्लास्ट ब्रँडेड षटकार. यश जाधव जोरदार तडाखा देतोय. षटकार मात्र विवेक च्या गोलंदाजीवरती खेळून काढतोय. मागील 2 चेंडूंवरती 10 धावा वसूल केल्या गेल्या. महेंद्र भाऊबली नंतरचं एक चालवणारा एक वर्चस्व. टाकाशे डायलॉग तुम्ही. ओव्हर झाले. तापू नका. चिडतो तो लगेच. एक बॉल 11 झाले रे रन. 11 झाले सर. 11 रन बरोबर 11 रन झाले. 11.
लोअर फुलटा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी खेळला गेलाय. सिंगल घेतला गेलाय. दुहेरीचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार फॉर रन. शेवटच्या मात्र षटकामध्ये अगदी शेवटच्या 3 चेंडूंमध्ये आक्रमण आणि धावफलकावरती टाकलं एक राऊंडीले लक्ष दे राव प्लीज. उगाच चिडाचिडी वाईट टाकलेलं आहे. तुमच्याकडे किती झाली नोंद? एकूण 16 धावा धावफलकावरती. पहिलं षटक समाप्त होतंय. 16 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी शेवटचे आपण जर पाहिले तर 30 चेंडू आणि 38 धावांची गरज. अक्षय वाशिवले गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला अजित मुंडे. यश प्रमाणात बॅटिंग त्याला सुद्धा करावी लागेल. 30 चेंडू 38 धावांचं टार्गेट अद्यापही आहे. ते लक्ष्य नक्कीच असताना ते कंप्लीट करण्यासाठी आक्रमण करावं लागेल. सिंगल डबल षटकार चौकार अशा प्रकारचे फटके जे खेळावे लागणार आहेत. हो बॅकफुटला सरकत हलक्यातून चेंडू कट केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू फील्ड करतोय. सिंगल मात्र मिळेल. एका धावेनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक मात्र यश जाधवकडे जी येते आणि यशनं मात्र मागील 3 चेंडूंमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे, ज्या प्रकारे त्यानं धावा गोळा केल्यात, तीच कामगिरी अद्याप करावा लागेल. कारण 29 चेंडू आणि 37 धावा अशा प्रकारचं समीकरण जे तयार झालंय, जे टार्गेट तयार होत आहे आणि त्या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी आक्रमकता धारण करणं हे महत्वाचं आहे. ओ चेंडू हवेत चढवलाय. फिल्डर चेंडू खाली. झेल सुटलाय. 1-2 झेल सुटतोय. झेल सुटलाय. चुका 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 आणि चुका या चुका मात्र टाळाव्या लागणार आहेत. झेल टिपणं गरजेचं आहे. टाका 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 टाका. हो टाका टाका सर प्लीज प्लीज. चुकलेलं क्लिअरली. वैभव शेठ गोळे आमचे परम मित्र वैभव शेठ गोळे. ओ सरळ बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रो मध्ये अक्षय मात्र चेंडू थांबवतोय. अक्षय वाशिवलेचा हा चेंडू डॉट आहे. मागील चेंडूवरती विकेटची संधी. त्यानं नाराजी नक्कीच क्षेत्ररक्षकावरती व्यक्त केली आहे. कारण दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून झालेली त्यात नक्कीच चुकी दरम्यान त्यांना व्यक्त केलेली नाराजी आपण सुद्धा त्या ठिकाणी पाहिली आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस आणि याचबरोबर झेल पुन्हा एकदा सुटतोय. या दरम्यान मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. नो चान्स. चौकार. चेंडू सीमा पार चौकार. चुका चुका आणि चुका. गलतियां गलतियां और गलतियां. गलतियां करने वालों को मैं हर बार कह चुका हूं. पहली बार गलती करे हो अनजान, दूसरी बार गलती करे हो नादान, तीसरी बार गलती करे हो शैतान, बार बार गलती करे वो पाकिस्तान, हर बार उसे माफ करे वो हिंदुस्तान. 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 3-4 चुका याच इनिंग मध्ये होतात. त्या चुका टाळाव्या लागतील. तरच आणि तरच हा संघ सामन्यामध्ये कमबॅक करेल आणि अन्यथा नक्कीच पराभवाची छाया पाहावी लागेल. परंतु अद्यापही संधी आहे. त्या संधीचा फायदा उठवावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल जो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय वाशिवले टू अजित मुंडे असा फलंदाजी आणि गोलंदाजी सामना पाहायला मिळतोय. वातावरण बदललं गेलंय. वातावरणामध्ये नक्कीच बदल होतोय. वातावरण बदलत असताना कोणता संघ हे वातावरण आपल्या दिशेने पूर्णतः फिरवेल. हो डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट स्वरूपाचा चेंडू आहे. अरे डॉट बॉल. डॉट स्वरूपाचा चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल न मात्र आपण पाहतोय अगदी अचूक टप्प्यावरती मारा त्या ठिकाणी जो केला गेलाय. क्रिकेट प्रेमी अद्यापही श्वास रोखून सामना पाहतायत. शेवटचा सामना आहे 8वा नक्कीच सामनाच्या दिवसातला आपण पाहतोय. ओ या दरम्यान मात्र लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आहे. लेग स्टिकच्या बरासा बाहेर चेंडू आहे. मुख्य पंच उदय बाळसर मात्र दोन्ही हात जमिनीशी समांतर करत व्हाईट बॉलचा सिग्नल त्या ठिकाणी कळवत आहेत. एक अतिरिक्त धाव, एक अवांतर धाव त्या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती आमचे सहकारी स्कोरर नक्कीच नोंदवत आहेत आणि त्याची पूर्णतः टोटल एकूण धावफलक आमच्याकडे नक्कीच कळवत आहेत. 23 धावा धावफलकावरती आहेत. तर विजयासाठी अद्यापही 31 धावांची गरज. पुन्हा एकदा दिशा मात्र भटकली आहे. सलग 2 चेंडू अगदी खराब आहेत.
सलग 2 चेंडू त्याच दिशेनं त्याच लाईन अन लेंथनं मात्र जात आहेत. अगदी दिशा मात्र गोलंदाज भरकटतोय. त्या दिशाहीन माऱ्यासह 2 बोनस स्वरूपाच्या धावा विरुद्ध संघाला बहाल केल्या गेल्यात, प्रदान केल्या गेल्यात, दिल्या गेल्यात. परंतु त्या रोखणं गरजेचं आहे, त्या थांबवणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला फार महत्व आहे. कारण आपण कित्येक वेळा पाहिलाय वर्ल्ड कपचा सामना जर आपण पाहिला तर आपल्याला त्याचं नक्कीच महत्व कळेल. हो चेंडू हवेत आणि याच बरोबर धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून घेताना आपण पाहतोय. आणि एका बाजूला पंचांचा निर्णय, पंचांचा सिग्नल, चौकार, 4 धावा. 28 धावा धाव फलकावरती. 54 विन आहे ना, 28 झालं ना, 26 करायचं, 24 ला 26. शेवटचे 24 चेंडू 26 धावा. आखिरी 24 गेंदे 26 रनों की जरूरत. एक कड़ा मुकाबला दोनों ही टीमों के बीच. अब गेंदबाजी मार्ग पर पूरी तरह बड़ा बदलाव होते हुए पावर प्ले खत्म होने के बाद संदीप शेळके पुन्हा पुलिस अब अपने कंधों पर गेंदबाजी की जिम्मेदारी लेकर मैदान के अंदर उतरते हुए एक बड़ी जिम्मेदारी होगी लेफ्ट हैंडेड बॉलर यश यादव के लिए. अब बल्लेबाज यश यादव स्ट्राइक एंड पर और उसके लिए किस तरह की रणनीति होगी गेंदबाजी में ये मात्र देखना होगा. चलते हैं मैदान के अंदर. ओ इस बार बड़ी उछाल गेंद ने प्राप्त करने के बाद कीपर के मस्तक पे दस्तक देते हुए गेंद चली सीमा रेखा की और 4 रनों के लिए कोई मौका नहीं. चौका, 4 रन. बड़ी उछाल गेंद यहां पर प्राप्त करते हुए कीपर के मस्तक पे दस्तक देते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर और उसी 4 रन के साथ एक बड़ा स्कोर अब जीत के और बढ़ते हुए इस 4 रन से एक बड़ा मुनाफा होते हुए. अब गेंदबाजी की चर्चा हम करें तो अच्छी लाइन और लेंथ के साथ ये गेंदबाजी, अच्छे टप्पे पर ये गेंदबाजी होते हुए गुड लेग स्पॉट पर गेंद गिरने के बाद कोई मौका बल्लेबाज के पास वहां पर नहीं. गेंद सीधे कीपर के दस्तानों में और डॉट गेंद के साथ फिर से एक बार प्रेशर बढ़ाने की कोशिश गेंदबाज संदीप शेळके द्वारा. ओ इस बार गेंद को पूरी तरह लेफ्ट करते हुए लेकिन अंपायर के चेहरे पर उस लेफ्ट गेंद छोड़ने का कोई असर नहीं, गेंद लेफ्ट करने का कोई असर नहीं. डॉट गेंद कोई वहां पर सिग्नल ना आते हुए डॉट गेंद हमारे साथी स्कोरर बॉलिंग कार्ड पर लिखते हुए. वो इस बार गेंद हवा में, फील्डर वहां से काफी दूर, लेकिन गेंद के पीछे फील्डर केवल 1 रन पर संतुष्ट रहना होगा. उसी 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ते हुए 33 रन, 33 रन और स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेट के नुकसान पर 33 रन. अब भी जीत 21 रन से दूर बल्लेबाजी टीम के लिए. ओ बिग ब्लास्ट, हवाई फायर, कोई मौका वहां पर नहीं. इस मौके की थी पूरी तरह प्रतीक्षा, इस मौके का था इंतजार, वही कर दिया बल्लेबाज ने. अजीत मुंडे के बल्ले से निकलता हुआ एक आसमानी छक्का 6 रनों के लिए. काफी बेहतरीन बल्लेबाजी संदीप शेळके अब महंगे साबित होते हुए अपने इस तीसरे ओवर में गेंदबाजी करते हुए. और रिवर्स का प्रयास और इसी के साथ 1 रन. काफी चतुराई के साथ सोच समझ के बल्लेबाजी करते हुए दोनों ही बल्लेबाज, जिम्मेदारी इन दोनों ही बल्लेबाजों ने अपने कंधे पर लेकर टीम का स्कोर आगे बढ़ाते हुए स्कोर कार्ड पर 40 रन, 1 विकेट के नुकसान पर एक बड़ी पार्टनरशिप इस ओवर के दरमियान हमें दिखाई देते हुए. काफी महंगी गेंदबाजी संदीप शेळके द्वारा. रनों की चर्चा करें तो कुल मिलाकर टोटल 12 रन इस ओवर से आते हुए महंगी गेंदबाजी. अब इस गेंदबाजी का पूरी तरह हुआ नुकसान भरकर यहां पर जो नुकसान हुआ है उसे टालने की कोशिश करनी होगी आने वाले गेंदबाज को. और कमेंट्री बॉक्स एंड की ओर से गेंदबाज तैयार होते हुए एक बड़ा माहौल, बड़ा जश्न इस प्रतियोगिता के दरमियान. ओ गेंद हवा में, फील्डर गेंद के पीछे दौड़ते हुए, गेंद तो बाउंड्री लाइन के बाहर, फील्डर दूर, 4 रन. फील्डर गेंद से दूर, गेंद तो बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के साथ जीत का सूत्र अब पूरी तरह धीमी गति से बदलते हुए
सिंगल के साथ स्कोर कार्ड बदलते हुए, 2 रन के साथ स्कोर बदलते हुए, लेकिन चौके और छक्के के साथ एक बड़े स्कोर में स्कोर कार्ड तब्दील होते हुए, उस स्कोर कार्ड को बदलते हुए जीत अब आसान होती हुई। ओ हवा में गेंद, गेंद तो काफी दूर, कोई मौका नहीं, हवाई फायर, 6 रन। अंपायर का सिग्नल यहां पर आते हुए, लेकिन हम फिर से एक बार करेंगे अंपायर के डिसीजन का इंतजार। अंपायर के डिसीजन का होगा इंतजार, होगी चर्चा। अब किस तरह का निर्णय होगा ये मात्र देखना होगा। और उस डिसीजन के लिए चलते हैं मैदान के अंदर। काफी बड़ी चर्चा और 6 रन, और ये 6 रन। छह रनों का सिग्नल यहां पर आते हुए बड़ी चर्चा के बाद अंपायर अपने डिसीजन पर पूरी तरह निश्चित रूप से जो तय है, और उन्होंने तय कर लिया ये सिक्सर है। 6 रनों के लिए गेंद वहां पर गई है, और 6 रन पूरी तरह 2 बार वो वहां पर बताते हुए अब चौका या छक्का फिर से एक बार इंतजार करेंगे। प्रसाद पेंडसे सर अपनी जगह पर आके यहाँ पर अपना निर्णय हमें बताएंगे, और उसके बाद तय होगा किस तरह के रन्स स्कोर कार्ड पर होंगे। अभी डिसीजन का इंतजार है, और यहां पर केवल 1 रन। निर्णय पूरी तरह बदलते हुए मुख्य अंपायर प्रसाद पेंडसे सर। 45 रन, 45 रन ऑन स्कोर कार्ड। अब भी 9 रन जीत के लिए जो बनाने होंगे। जीत तो आसान होती हुई, लेकिन गेंदबाज को यहां पर बड़ी मेहनत करनी होगी। कठिन वक्त के बाद अब मेहनत से जीत के और बढ़ना होगा। ओ इस बार ऑफ स्टंप पर आकर गेंद को खेल दिया, फिर से एक बार वही आसमान गेंद को दिखाते हुए यश जाधव अब पूरी तरह जीत के और टीम को लेकर जाते हुए एक मैच विनिंग बल्लेबाजी इस वक्त, इस मैच के दौरान, इस प्रतियोगिता के दौरान आखिरी मैच में। मैच नंबर 8 काफी बेहतरीन एक तरफा यहां पर यह मुकाबला होते हुए, जितनी तारीफ की जाए उतनी कम बल्लेबाजों की। जिस तरह की गेंदबाजी की है यश ने, उसी तरह की बल्लेबाजी भी हमें दिखाई देते हुए। और रिवर्स का प्रयास, और यह क्लीन बोल्ड। डंडिया हवा में यहां पर बिखेरते हुए, मिडल स्टिक यहां पर हवा में बिखेरते हुए अब लौटना होगा